ओंकार पहिला चेंडू हलक्या समीर आंबेडे हा देखील हलक्याच पद्धतीने घेऊन काढलेला चेंडू आहे. हे दोन्ही संघ एक तुल्यबळ संघाचे ओंकार एक धारातीबाज फलंदाज आहे. ओरम क्रिकेटमध्ये याचं नाव प्रख्यात आहे, परंतु आता फक्त एकेरी धावेवरती तो समाधान म्हणतोय. धावसंख्येवरती 4. हा देखील चेंडू एका धावेसाठी जातोय. हा देखील हलक्याच घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये गेलाय. प्रोसेसर घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख फटका या सामन्यातील पहिल्याच चौकार लगावलाय ओंकारने. मी अगोदरच म्हटलं होतं की दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. समीर हा एक जबरदस्त गोलंदाज आहे. कृपया बाहेरील खेळाडूने काउंटिंग करू नये, पंच योग्य तो निर्णय देतील. पहिले षटक संपले. संघाची धावसंख्या होते 10. सलामीसाठी गेलेले ऋषी आणि ओंकार अजूनही मैदानामध्ये. अतिशय सुरेख धावगती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले, ज्यामध्ये ओंकारच्या बॅटमधून एक सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज कोण आहे पाहूया. गोलंदाजाचं नाव सांगा. प्रणव. हलकेच रित्या घेऊन काढलेला चेंडू घोषित स्वरूपात एका धाब्यासाठी जातोय. धावसंख्या 1 वाढते आणि जाऊन पोहोचतोय 12 वरती. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र स्ट्राईक वरती ऋषी आहे. हा देखील हलकेच रित्या घेऊन काढतोय. मला वाटतं निर्वाळ संघाने एक रणनीती आखली आहे. 6 चेंडूंमधील 5 चेंडू एकेरी धावांमध्ये आणि 1 चेंडूवरती चान्स घ्यायचा आणि तो चान्स या षटकामध्ये ऋषीने घेतलाय आणि एक चौकार देखील आपल्या संघासाठी कमावलाय. संघाची धावसंख्या 4 ने वाढते, जाऊन पोहोचते 17 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रणव घेऊन आलाय. आता मात्र हलकेच रित्या खेळून काढलाय. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो, एक षटकार लगावल्यानंतर एकेरी आणि दुहेरी धावांवरती भर घालणं गरजेचं असतं. त्या प्रकारचीच खेळी ऋषीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एकेरी धावासाठी चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते 19 वरती. दुसरं षटक देखील संपतंय. आता तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज कोण आहे? सूरज तिसरं षटक घेऊन येतो. निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. आता मात्र एकेरी धावावरती समाधान मानतोय. सलामीसाठी गेलेले दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये. हा सुरेख फटका होता, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. मी अगोदरच म्हटलं होतं ही लढत बरोबरीची आहे. जितका मोठा फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं या आधीच्या चेंडूवरती. दरम्यान या चेंडूवरती घोषित स्वरूपात 1 धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वरती. हा देखील पुढे करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित स्वरूपात एका धावेसाठी जातोय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पुढे सरसवून करण्याचा प्रयत्न पाहूया. फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती ओंकारने आपला बळी गमावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 24 धावांचं आव्हान आहे. मागवली संघासमोर बोलो म्हणून दमला वर पण समजा. गोलंदाजी मार्गावर येतोय प्रमुख गोलंदाज ओंकार आणि मालवणी संघाकडून या सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. पाहूया ओंकार कशी गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळला आहे, परंतु चेंडू येतोय घोषित स्वरूपात एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते 1 वरतीच. पहिल्या चेंडूवरती आपला खाता उघडतोय. हा सुरेख फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण.
जितका मोठा फटका खेळला जातो त्या प्रकारचं सुंदर क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. आता मात्र आपला इरादा बदलतोय. समीर एकेरी धावेवरती त्याने भर घातलाय. धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचते 2 वरती. पहिले षटक प्रगती पथावर आहे. 18 चेंडूंचा खेळ असणाऱ्या विजयासाठी 24 धावांची गरज होती. मात्र हा देखील सुरेख फटका होता. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला असता मोठा बळी निर्वाळ संघाला कमवता आला असता, परंतु तसं काय होत नाही. अजून एक समीर मैदानामध्ये दरम्यान कोशिश स्वरूपात एकच धाव. सप्तेश्वर दोनवी संघाचं आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. नवीन आलेला गोलंदाज निर्वाळ संघाकडून एक प्रमुख गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. घोषित स्वरूपात 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्फत रोहित हा पुढे देण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळ उद्ध्वस्त झाले आहेत. आता मात्र सलामीसाठी केलेला प्रणव माघारी परतलाय. हा मोठा झटका असेल मालदोरी संघाला, परंतु अजूनही मालदोरी संघाचा खंडा फलंदाज समीर नॉन स्ट्राईक वरती आहे. आता मात्र हा 9 चेंडू आहे. धावसंख्या 1 निवाडते जाऊन पोहोचते 5 वरती. हा थोडा सजवून करण्याचा प्रयत्न आणि हा 9 चेंडू, फक्त 9 चेंडू असल्याची खूण करतायत. रोहितचा पुढचा चेंडू समीर साठी पुढे सजवून करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषित स्वरूपात एका धावेसाठी जातोय. एकेरी धावेने निर्वाळ संघाला काही फरक पडणार नाहीये. हा देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं रोहित या मैदानामध्ये. जसा फलंदाज पुढे सरसावला त्याच्या अंगावरती चेंडू टाकलाय. 1 निवडते. पुन्हा एकदा घोषित स्वरूपात एकच धाव मिळते. धावसंख्या होते 11. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आता मात्र मालदोरी संघाची संपूर्ण धुरा ही समीरच्या खांद्यावरती येऊन ठेवते. 6 चेंडूंचा खेळ पाहूयात. निर्णायक षटक घेऊन निर्वाळ संघाकडून कोणी तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज नाव सांगा. आशिष तिसरं षटक घेऊन येतोय. निर्णायक षटक. आता मात्र सुवर चेंडू अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव मिळते समीरला. माफ करा मालदोरी संघाला. धावसंख्या 1 वाढते जाऊन पोहोचते 12 वरती. हा देखील सुवर मारा. आता मात्र विचार करावा लागणार आहे निर्वाळ संघाला. माफ करा, पेट बॉल आहे. समीकरण बदलतंय. ऋषीवरती मोठी जबाबदारी आहे. 6 चेंडूंचं खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 3 मोठे फटक्यांची गरज आहे. मोठा चेंडू. आता मात्र 9 चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न घोषित स्वरूपात एका धावेसाठी जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा घोषित स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. परंतु स्वतःच्या फॉलोमध्ये चूक करतोय ऋषी. आता या चौकार करतोय समीरला. धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचतो 20 वरती. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की जोपर्यंत समीर मैदानामध्ये आहे तोपर्यंत या सामन्याचा फायदा कोणत्याही संघाकडे घेऊ शकतं. पुन्हा एकदा ऋषी. पूर्व टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. एका धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या होते 21. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आणि हा चौकार. एक चूक या सामन्याचं पारडं
संपूर्ण मालवणी संघाकडे झुकवतोय. मालवणी